नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भौमितिक रचना भाग 2 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1 सोडवणार आहोत. परंतु त्या अगोदर आपण त्रिकोणाच्या कोनदुभाजकांविषयी अधिक माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सोबतच्या आकृतीमध्ये तुम्हाला त्रिकोण दिसतो आहे आणि त्या त्रिकोणाचे दोन कोन आपल्याला दुभागलेले दिसत आहेत. हे दोन्ही कोनांचे कोनदुभाजक हे एकमेकांना आय बिंदूत छेदतात. याविषयी आपण गेल्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे. त्रिकोणाचे तीनही कोनदुभाजक हे एक संपाती असतात. याचाच अर्थ ते एकाच बिंदूतून त्या ठिकाणी जात असतात. त्यालाच इंग्रजीमध्ये कनकरंट असे सुद्धा म्हणतात. हा शब्द त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे की इंग्रजीमध्ये त्याला कनकरंट असे म्हणतात. आता त्यांच्या संपात बिंदूस आंतरमध्य असे देखील म्हणतात. म्हणजे त्रिकोणाच्या कोनदुभाजकांचा जो संपात बिंदू असतो त्यास आंतरमध्य असे म्हणतात. तो आय या अक्षराने दर्शविला जातो. या आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल की जे त्रिकोणाचे दोन कोनदुभाजक दाखवलेले आहेत. हा एक कोनदुभाजक दाखवलेला आहे आणि हा दुसरा कोनदुभाजक आहे. हे दोन्ही कोनदुभाजक आपल्याला आय या बिंदूतून त्या ठिकाणी जाताना दिसत आहेत आणि त्या बिंदूला आय नाव दिलेलं आहे आणि ह्याच बिंदूला त्या ठिकाणी त्रिकोणाच्या कोनदुभाजकांचा संपात बिंदू असे देखील म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासिकेला आपण बघितलेलं होतं की त्रिकोणाच्या कोनदुभाजकांचा गुणधर्माचा अभ्यास करताना आपण जर ह्या संपात बिंदूपासून त्रिकोणाच्या बाजूंवरती त्या ठिकाणी लंब काढले असता त्या लंबांचं जे अंतर आहे ते अंतर समान भरलेलं आपल्याला आढळून आलेलं होतं. हे तिन्ही अंतर, आता हेच अंतर आपण त्रिज्या मानून आणि आय हा बिंदू वर्तुळाचा केंद्रबिंदू मानून जर आपण त्या ठिकाणी वर्तुळ काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्या ठिकाणी त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना आतून स्पर्श करणारे वर्तुळ आपल्याला दिसून येते. यावरूनच त्रिकोणाच्या कोनांच्या संपात बिंदूस इन सेंटर म्हणजेच आय या नावाने त्या ठिकाणी दाखविले जाते. याच पद्धतीने आता आपण अभ्यास करणार आहोत ते म्हणजे त्रिकोणाच्या लंबदुभाजकांचा गुणधर्म. बघा, या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोण काढलेला दिसतो आणि त्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे लंबदुभाजक काढलेले दिसून येतात. आणि जर आपण आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर हे तिन्ही लंबदुभाजक हा जो बिंदू आहे ह्या बिंदूतून त्या ठिकाणी जाताना दिसतात. तिन्ही लंबदुभाजक ह्या बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात. यावरून आपण म्हणू शकतो की त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक एक संपाती असतात. म्हणजेच एका बिंदूतून ते जात असतात. त्यांच्या संपात बिंदूस परिमध्य किंवा परिकेंद्र असे म्हणतात. आता त्यालाच इंग्रजीमध्ये सर्कम सेंटर देखील म्हटलं जातं. आता का म्हटलं जातं ते पण आपण बघणार आहोत. त्याच पद्धतीने हा सर्कम सेंटर हा परिमध्य किंवा परिकेंद्र हा इंग्रजी अक्षर सर्कम सेंटर यावरून सी या अक्षराने दर्शविला जातो. बघा, कोनदुभाजकांचा संपात बिंदू आय अक्षराने दर्शविला जातो तर त्रिकोणाच्या लंबदुभाजकांचा संपात बिंदू हा सी अक्षराने दर्शविला जातो. हे प्रत्येक विद्यार्थ्याने त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वेळेस आपण त्रिकोणाच्या लंबदुभाजकांचा गुणधर्माचा अभ्यास करताना त्या ठिकाणी हा जो संपात बिंदू असतो ह्या संपात बिंदूपासून त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूंपर्यंत च्या रेषाखंडा किंवा शिरोबिंदूंपर्यंतची अंतर मोजली होती. म्हणजे हा जो संपात बिंदू आहे, संपात बिंदूपासून हा शिरोबिंदू, हा दुसरा शिरोबिंदू, तिसरा शिरोबिंदू पर्यंतची अंतर मोजली होती आणि आपल्याला असं लक्षात आलं की ही तिन्ही अंतर त्या ठिकाणी समान मापाची भरलेली होती. आता आपण एक कृती करणार आहोत की सी म्हणजे हा संपात बिंदू त्या ठिकाणी केंद्रबिंदू मानून आणि ह्या शिरोबिंदू पर्यंतचे अंतर त्या ठिकाणी त्रिज्या मानून वर्तुळ काढण्याचा प्रयत्न करणार. वर्तुळ काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपलं असं वर्तुळ काढलेलं आहे. आता वर्तुळ काढल्यानंतर या वर्तुळाचं निरीक्षण करा. तर सी हा केंद्रबिंदू मानल्यानंतर जे वर्तुळ आपण काढलेलं आहे ते तिन्ही शिरोबिंदूंना त्या ठिकाणी बाहेरून स्पर्श करताना आपल्याला दिसून येत. हा गुणधर्म त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात ठेवायचा आहे की त्रिकोणाच्या लंबदुभाजकांच्या संपात बिंदूस परिमध्य
किंवा परिकेंद्र असे म्हणतात आणि तो सी या अक्षराने दर्शविला जातो. तो जर संपात बिंदू आपण केंद्र मानून वर्तुळ काढले तर त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूंना ते बाहेरून स्पर्श करतं. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपण आता आपला आजचा जो मुख्य घटक आहे सराव संच 1 तो सोडवण्यास सुरुवात करणार आहोत. आता सराव संच 1 मध्ये जो प्रश्न पहिला दिलेला आहे, पहिला प्रश्न तर तुम्हाला इथे त्या ठिकाणी दिसतच आहे की खाली दिलेल्या मापांचे रेषाखंड काढा व त्यांचे लंबदुभाजक काढा. ही कृती तुम्ही इयत्ता 6वीला देखील केलेली आहे. आता आपण उजळणी म्हणून या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेल्या मापाचे रेषाखंड कसे काढायचे आणि त्यांचे लंबदुभाजक कसे काढायचे याची कृती समजून सांगितलेली आहे. चला तर मग आपण हे पहिलं गणित जे आहे 5.3 सेंटीमीटर ते सोडवण्यास सुरुवात करणार आहोत. आता त्याच्या ज्या पायऱ्या आहेत ह्या या अगोदरच सांगितलेल्या आहेत तुम्हाला की आपण अगोदर 5.3 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढणे गरजेचं आहे. आता बघा वहीच्या रेषेवरती आपण 5.3 सेंटीमीटर अचूक मापाचा त्या ठिकाणी रेषाखंड काढायचा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की बारीक बिंदू आपण पेन्सिलीचे बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी जास्त गिरवतात आणि त्यामुळे रेषाखंडाची लांबी वाढते. म्हणून फक्त पेन्सिलचं टोक ठेवून आपण अचूक अशी रेषाखंड 5.3 सेंटीमीटरची काढून झाल्यानंतर त्याला रेषाखंडाला नाव दिलेलं आहे रेषाखंड AB आणि जे माप आहे 5.3 सेंटीमीटर ते बरोबर मध्यभागी लिहिलेले आहे. आता कंपासचा उपयोग करून आपण कंपासचे स्टीलचे टोक आपण A बिंदूवर ठेवायचं आणि रेषाखंड ABच्या दोन्ही बाजूला आपल्याला कंस करायचे आहेत. आता पहिला कंस त्या ठिकाणी तुम्हाला वरच्या बाजूस दिसतो आहे. अगदी त्याच पद्धतीने एज बिंदूवरती कंपासचे स्टीलचे टोक ठेवून दुसऱ्या बाजूस आपण कंस काढलेला आहे. आता ते अंतर बदलू न देता स्टीलचे टोक त्या ठिकाणी B बिंदूवर ठेवायचे आणि अगोदरच्या काढलेल्या कंसांना छेदतील असा कंस वरच्या बाजूस काढलेला आहे आणि त्याचबरोबर खालच्या बाजूसही काढलेला आहे. आता दोन्ही कंस ज्या ठिकाणी छेदतात त्यांना अनुक्रमे आपण P आणि Q नाव दिलेलं आहे. आता बिंदू P आणि बिंदू Q हे आपण एकमेकांना पट्टीच्या साहाय्याने जोडणार आहोत. बघा आपण बिंदू P आणि बिंदू Q जोडणारी रेषा काढलेली आहे. आता रेषा आपल्याकडे तयार झालेली आहे ती म्हणजे रेषा PQ ही रेषाखंड AB ला कोणत्या M बिंदूमध्ये त्या ठिकाणी छेदते. आता आपण जर कोण PMB चे माप मोजले तर ते 90 अंशाचं भरलेलं आपल्याला दिसणार आहे. त्याच पद्धतीने बाजू AM आणि बाजू MB यांची अंतर मोजली तर ती अंतर सुद्धा त्या ठिकाणी समान भरलेली दिसून येतात. यावरून आपण असं म्हणू शकतो की रेषा PQ ही रेख AB ची लंबदुभाजक रेषा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या सर्व कृतींचा अनुक्रमे ज्या पद्धतीने सांगितलं तसा सराव केला तर आपल्याला सर्व उदाहरणं त्या ठिकाणी सहजरित्या सोडवता येतील. आणि सगळ्यात शेवटी आपण कोणती रेषा कोणत्या रेषाखंडाची लंबदुभाजक आहे हे सुद्धा लिहिणं त्या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. अशा पद्धतीने रचना केल्यानंतर आपली रचना चुकणार नाही. तर आता आपण पुढील उदाहरण सोडवणार आहोत. पुढचं गणित जे आहे ते 6.7 सेंटीमीटर 2 नंबरचं गणित 6.7 सेंटीमीटर. परत एकदा सांगतो की प्रत्येक रचना काढताना त्याच क्रमाने जर करत गेलो आपण तर आपलं गणित चुकत नाही. बघा सर्वप्रथम 6.7 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढला. त्या रेषाखंडाला त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे रेषाखंड PQ. त्याचं माप त्या ठिकाणी लिहिलेलं आहे 6.7 सेंटीमीटर. कंपासच्या साहाय्याने वरच्या बाजूस कंस केलेला आहे. त्याच पद्धतीने खालच्या बाजूसही कंस केलेला आहे. आता कंपास मधील अंतर न बदलता फक्त स्टीलच्या टोकाची जागा बदलायची आहे. Q बिंदूवरती स्टीलचे टोक ठेवल्यानंतर वरच्या बाजूस एक कंस केलेला आहे आणि त्याचबरोबर खालच्या बाजूस सुद्धा कंस केलेला आहे. आता दोन्ही बाजूने कंस केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी बिंदू M मिळालेला आहे आणि बिंदू N मिळालेला आहे. पट्टीच्या साहाय्याने बिंदू M आणि बिंदू N हे आपण एकमेकांना जोडल्यानंतर आपल्याला लंब रेषा प्राप्त होते. आणि रेषा MN ही रेषा PQ ला R बिंदूमध्ये त्या ठिकाणी छेदताना दिसते. आणि त्याच वेळेस जर आपण कंपास कोनमापक किंवा गुण्याचा वापर केला तर कोन MRQ चं
माप हे 90 अंश भरलेलं आपल्याला दिसेल. कर्कटकच्या साहाय्याने आपण PR आणि RQ यांचे अंतर मोजून पाहिली तर ती सुद्धा समान दिसतील. यावरून आपण म्हणू शकतो की रेषा MN ही रेख PQ ची लंब दुभाजक रेषा आहे. म्हणजे रेषा MN ही रेख PQ ला लंब आहे. म्हणजे प्रत्येक रचनेमधील सगळ्या गोष्टी बघून घ्या. बारकाईने असा सराव केल्यानंतर तुम्हालाही या रचना सहजरित्या काढता येतील. पुढचं गणित आहे ते 3.8 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढलेला आहे. त्याला आपण नाव दिलेलं आहे रेषाखंड KL. त्याचं माप लिहिलेलं आहे 3.8 सेंटीमीटर. कंपास घेतली. कंपासमध्ये KL एवढे अंतर किंवा त्यापेक्षा थोडेसे कमी अंतर घेऊन स्टीलचे टोक K बिंदूवर ठेवल्यानंतर आपण वरच्या बाजूस एक कंस केला. अगदी त्याच वेळेस खालच्या बाजूसही आपल्याला कंस करायचा आहे. आता कंपासची जागा बदलली. कंपासचं स्टीलचं टोक L बिंदूवर ठेवल्यानंतर आपण वरच्या बाजूस एक कंस आणि त्याच वेळेस खालच्या बाजूस कंस काढायचा आहे. हे कंस काढताना सुद्धा खूप मोठे कंस काढण्याची गरज नाही. आता कंसांच्या छेदन बिंदूला आपण अनुक्रमे वरच्या बिंदूला M नाव दिलेलं आहे. या बिंदूला त्या ठिकाणी N नाव दिलेलं आहे. पट्टीच्या साहाय्याने तुम्ही M बिंदू N बिंदूशी जोडायचा आहे. जोडल्यानंतर आपल्याला रेषा MN त्या ठिकाणी तयार झालेली आहे की जी KL या रेषेला P बिंदूमध्ये छेदते. आणि कोनमापकाच्या साहाय्याने आपण जर कोन मोजून बघितला कोन MPL तर त्याचं माप 90 अंश भरलेलं आपल्याला दिसून येतं. कर्कटकच्या साहाय्याने KP आणि PL यांची अंतर मोजल्यानंतर ती अंतर सुद्धा आपल्याला समान भरलेली दिसतील. यावरून आपण म्हणू शकतो की रेषा MN जी आहे ती रेषा MN ही रेख KL ची लंब दुभाजक रेषा आहे. बघा रेषा तिला दोन्ही बाजूला बाण असतात आणि रेख किंवा बाजू ज्याला म्हणतो त्यांच्या अंतबिंदूंना त्या ठिकाणी बाण नसतात. हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. बरेचसे विद्यार्थी KL या रेषाखंडाला सुद्धा दोन्ही बाजूला बाण त्या ठिकाणी काढतात. ही रचना तुम्हाला सहजरित्या लक्षात आली असेल. मी तिन्ही गणित तुम्हाला सोडून दाखवलेली आहेत. 5.3 सेंटीमीटर, 6.7 सेंटीमीटर आणि 3.8 सेंटीमीटर. सगळी अंतर अचूक असणे त्या ठिकाणी गरजेचं आहे. तुम्ही सराव करत राहा. तुम्हाला सर्व उदाहरणं त्या ठिकाणी सोडवता येतील. आता पुढील प्रश्न आहे तो म्हणजे खाली दिलेल्या मापांचे कोन काढा. पुढचा जो प्रश्न आहे खाली दिलेल्या मापांचे कोन काढा आणि त्यांचे लंब दुभाजक काढा. बघा दोन कृती असतात. यामध्ये अगोदर आपल्याला दिलेल्या मापाचा कोन काढता यायला पाहिजे आणि कोन काढल्यानंतर आपण त्यांचे दुभाजक काढणार आहोत. दोन कृतींचा समावेश असतो. इयत्ता 5वी पासून आपण त्या ठिकाणी कोन काढत आलेलो असतो. आता पहिलं उदाहरण आहे 105 अंशाचा कोन त्या ठिकाणी काढणार आहोत. विद्यार्थ्यांनी वहीच्या रेषेवरतीच अगोदर एक किरण काढायचा आहे की जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी त्यातला आधारित कोन काढता येईल. हा किरण काढलेला आहे. कोन मापकाचा वापर करून आपण दुसरा किरण असा काढणार आहोत की तो ह्या किरणांशी त्या ठिकाणी 105 अंशाचा कोन काढणार आहे. आपण प्रत्येक बिंदूला त्या ठिकाणी नाव देणार आहोत. आता कोन तयार झालेला आहे ABC. यावरून आपण म्हणू शकत नाही की हा 105 अंशाचा कोन आहे. आपण त्या ठिकाणी कोनाचं चिन्ह काढून त्याचं माप त्या ठिकाणी लिहिणार आहोत 105 अंशाचा. म्हणजे एक कृती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे की दिलेल्या मापाचा कोन काढलेला आहे. 105 अंशाचा कोन त्या ठिकाणी काढलेला. आता आपल्याला हा कोन दुभागायचा आहे. आपण कंपासमध्ये योग्य त्रिज्या घेऊन कंपासचे स्टीलचे टोक B बिंदूवर ठेवल्यानंतर आपण किरण BA वरती एक कंस काढणार आहोत. अगदी त्याच त्रिज्येचा किरण BC वरती दुसरा कंस त्या ठिकाणी काढणार आहोत. आता आपलं काम आहे की एक जे बिंदू आहेत त्या बिंदूंपासून म्हणजे किरण BA वर जो कंस आहे त्या कंसावरतून स्टीलचे टोक ठेवून आपण कोणाच्या अंतर्भागात एक कंस काढलेला आहे. आता स्टीलचे टोक या दुसऱ्या कंसावर ठेवल्यानंतर आपण तिथं देखील एक त्या ठिकाणी कंस काढलेला आहे. आता दोन्ही कंस त्या ठिकाणी छेदल्यानंतर आपल्याला बिंदू M मिळालेला आहे. त्या बिंदूला सुद्धा आपण नाव दिलेलं आहे M. आता हा M बिंदू B बिंदूशी आपण पट्टीच्या साहाय्याने जोडून एक किरण काढणार आहोत. हा किरण तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल की तो जो बिंदू M आणि बिंदू B यांना जोडणार आहे. त्यानंतर आपण म्हणू शकतो की किरण BM ही रेख ABC चा कोन दुभाजक आहे. किरण BM हा रेख ABC चा काय आहे कोन दुभाजक. आता कोन दुभाजकाच्या साहाय्याने आपण कोन मापकाच्या साहाय्याने जर आपण कोन MBC चे माप मोजले त्यानंतर कोन MBA चे माप मोजले
तर आपल्या असं लक्षात येईल की आपण हा जो किरण काढलेला आहे या किरणमुळे त्या ठिकाणी एबीसीचे समान 2 भाग झालेले आपल्याला दिसून येतील. कोनमापकाच्या सहाय्याने आपण पुन्हा एकदा ही कृती करून बघू शकतो. तुमच्या लक्षात आलं असेल अगोदर दिलेल्या मापाचा कोन काढायचा, कंपासचा उपयोग करून तो कोन त्या ठिकाणी अचूकरित्या दुभागायचा आहे. पुढचं उदाहरण आहे 55 अंशाचं. 2 नंबर 55 अंश. तीच कृती. सर्वप्रथम वहीच्या रेषेवरती किरण काढला. त्या किरणात या ठिकाणी आपण कोनमापकाचा बिंदू ठेवल्यानंतर आपण 55 अंशाचा कोन मोजून त्यानंतर बिंदू घेतल्यानंतर आपण त्या ठिकाणी दुसरा किरण काढतो आणि हा आता आपल्याला 55 अंशाचा कोन झालेला आहे. दिलेल्या कोनाला आपण नाव द्यायचे आहेत. कोन PQR हा आपला कोन त्या ठिकाणी तयार झालेला आहे. कोन PQR ला 55 अंशाचा कोन म्हणण्यासाठी आपण त्याचं माप लिहिणार आहोत. 55 अंश माप त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता कंपासच्या सहाय्याने आपण योग्य त्रिज्या घेऊन सर्वप्रथम किरण QP वरती कंस काढलेला आहे. स्टीलचं टोक त्या ठिकाणी Q बिंदूजवळ ठेवायचं आहे. त्याच वेळेस किरण QR वर सुद्धा आपण किरण काढलेलं आहे. कंस काढलेला आहे. आता या दोन्ही कंसांमधील अंतर मोजल्यानंतर आपण पहिल्या कंसावरती स्टीलचे टोक ठेवून कोनाच्या अंतर्भागामध्ये कंस केलेला आहे. अगदी त्याच पद्धतीने QR किरणवर जो कंस आहे त्या कंसावर स्टीलचे टोक ठेवून आपण पुन्हा एकदा मार्किंग केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की आपल्याला बिंदू मिळालेला असतो दोन्ही कंसांच्या छेदनबिंदूला आणि किरण काढलेला आहे किरण QS. या किरण QS मुळे या कोन PQR चे समान 2 भाग झालेले आपल्याला दिसून येतील. याची पडताळणी करायची असेल तर आपण कोनमापकाच्या सहाय्याने कोन SQR चे माप मोजू शकतो. त्याच पद्धतीने कोन PQS चे माप मोजू शकतो. दोन्ही माप त्या ठिकाणी समान भरल्यानंतर आपण म्हणू शकतो की किरण QS हा रेख किरण कोन PQR चा कोन दुभाजक आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. पुढचं उदाहरण आहे 90 अंशाचं. आता 90 अंशाचा कोन काढायचा आहे म्हणजे आपल्याला काटकोन त्या ठिकाणी काढावा लागेल. आता काटकोन काढताना तीच कृती. सर्वप्रथम एक किरण काढला. ह्या किरणाच्या ह्या इकडच्या बिंदूवरती आपण कोनमापक ठेवल्यानंतर 90 अंशाचा कोन काढणार. त्याचा बिंदू घेतल्यानंतर आपण पट्टीच्या सहाय्याने किरण काढणार आहोत. पुढच्या स्टेपमध्ये सर्व बिंदूंना आपण नाव दिल्यानंतर आपला कोन त्या ठिकाणी LMP तयार झालेला आहे. त्याचं 90 अंशाच्या कोनाचं चिन्ह काढल्यानंतर आपल्या सहजरित्या लक्षात येईल की हा दिलेला जो कोन आपण काढलेला आहे तो कोन LMP 90 अंशाचा काढून तयार झालेला आहे. आता आपण कंपासचं स्टीलचं टोक M बिंदूवर ठेवून आपण किरण ML वरती योग्य ठिकाणी त्या ठिकाणी कंस काढलेला आहे. त्याच पद्धतीने किरण MP वर सुद्धा आपण कंस काढणार आहोत. आता या दोन्ही कंसांमधील अंतर मोजल्यानंतर स्टीलचे टोक आपण किरण MP च्या ह्या कंसावर ह्या ठिकाणी ठेवल्यानंतर आपण अंतर्भागामध्ये त्या ठिकाणी कंस काढणार आहोत. हा कंस त्या ठिकाणी दिसतो आहे. अगदी त्याच पद्धतीने आपण दुसरा कंस काढणार आहोत. आता कंस काढून झाल्यानंतर आपल्याला इथं बिंदू मिळतो. या बिंदूच्या ठिकाणी आपण M बिंदू आणि हा बिंदू एकमेकांना जोडणार आहोत. हा जोडल्यानंतर आपण त्या बिंदूला नाव देणार आहोत N नाव. बघा आता हा किरण MN तयार झाला की त्या किरण MN मुळे या 90 अंशाच्या कोनाचे समान 2 भाग झालेले आहेत. आपल्याला दिसताना सुद्धा त्या ठिकाणी दिसतात, परंतु अधिक अचूकरित्या पाहायचं असेल तर आपण कोनमापकाच्या सहाय्याने ही कृती करून बघू शकतो. यावरून आपण म्हणू शकतो की किरण MN हा कोन LMP चा कोन दुभाजक आहे. असं उत्तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे तिन्ही कोन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काढून दाखवलेले आहेत आणि त्यांचे दुभाजक सुद्धा तुम्हा सर्वांना रचनेद्वारे समजून सांगितलेले आहेत. आता आपण पुढील उदाहरणाकडे जाणार आहोत. पुढील उदाहरण आहे लेखी उदाहरण तुमच्या सहजरित्या लक्षात येत असणार की उदाहरण आहे की एक विशाल कोन आणि एक काटकोन त्रिकोण काढा आणि प्रत्येक त्रिकोणातील कोन दुभाजकांचा संपात बिंदू कुठे आहे ते विचारलेले आहे. बघा प्रत्येक त्रिकोणाचा संपात बिंदू सुद्धा विचारलेला आहे आणि तो याचं नक्की ठिकाण कुठे आहे.
संपात बिंदू कोठे आहे हे आपल्याला महत्वाचं विचारलेलं आहे. म्हणजे ह्या उदाहरणामध्ये विशाल कोन त्रिकोण काढायचा, काटकोन त्रिकोण काढायचा, त्यांचे कोन दुभाजक काढायचे आणि त्यांचा संपात बिंदू कोठे आहे त्याचं ठिकाण आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बघा आता इथं हा विशाल कोन त्रिकोण काढून दाखवलेला आहे. पहिली जी रचना सांगितलेली होती ती रचना तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. विशाल कोन त्रिकोण ABC काढलेला आहे आणि ABC त्रिकोणामध्ये तिन्ही कोन दुभागलेले तुम्हाला त्या ठिकाणी सहजरित्या दिसून येत असतील. आणि तिन्ही कोन दुभागले म्हणजे काय, की आपण परत एकदा कृती काढून दाखवू शकतो की सुरुवातीला काय केलं, आपण कोन काढलेला आहे. सर्वप्रथम हा पाया घेतला BC. नंतर आपण हे तिन्ही बिंदू म्हणजे विशाल कोन त्रिकोण काढला त्या मापाचा आणि तिन्ही बाजू काढल्यानंतर विशाल कोन त्रिकोणाचे काय सांगितलेलं आपल्याला कोन दुभाजक काढायला सांगितले. आपण या अगोदरच आता शिकल्यानुसार कृती केली तर आपल्या असं लक्षात येईल की बी कोन जो आहे त्या कोणाचे बघा आपण हा कोन दुभाजक काढलेला आहे. त्यानंतर ए कोणाचा कोन दुभाजक तुम्हाला इकडे दिसतो आहे. त्याच पद्धतीने हा बिंदू सी किंवा कोन सी आहे त्याचे दुभाजक सुद्धा तुम्हाला इथे दिसत आहेत. आता दिसताना तुम्हाला लक्षात येईल की त्रिकोणाचे कोन दुभाजक एक संपाती असतात हे आपणा सर्वांना माहिती आहे. ते एकाच बिंदूतून जातात. आता आपल्याला हे त्या आय बिंदूतून जाताना तुम्हाला सहजरित्या दिसून येतील. बघा आय बिंदू तिन्ही कोन दुभाजक काढल्यानंतर ते एकाच बिंदूत छेदतात आणि त्या बिंदूला आपण आय नाव दिलेलं आहे. सहजरित्या ही कृती तुम्हाला लक्षात येईल. यानंतर दुसरा कोन सांगितलाय तो म्हणजे काटकोन त्रिकोण. आपण आता काटकोन त्रिकोण काढणार आहोत. सर्व रचना बघा अधिक वेळ वाया जाण्यापेक्षा आपण रचना काढलेली आहे. त्रिकोण PQR काढलेला आहे. तिन्ही कोनांचे कोन दुभाजक काढलेले आहेत आणि कोन दुभाजक काढल्यावर पुन्हा तुम्ही निरीक्षण केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी सुद्धा तिन्ही कोनांचा जो संपात बिंदू आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. आता दोन संपात बिंदू विशाल कोन त्रिकोणाच्या कोन दुभाजकांचा संपात बिंदू पण तुम्हाला दिसतो आहे आणि त्याच वेळेस काटकोन त्रिकोणाच्या कोन दुभाजकांचा संपात बिंदूही दिसतो आहे. यावरून आपल्याला लक्षात येतं की आपण संपात बिंदू काढलेले आहेत. आता संपात बिंदू कोठे आहेत तर आपल्या लक्षात येईल की हे दोन्ही संपात बिंदू जे आहेत ते त्रिकोणाच्या अंतर्भागात आहेत म्हणजे आतल्या भागात आहेत. बघा विशाल कोन त्रिकोण व काटकोन त्रिकोण यामध्ये संपात बिंदू आय अक्षराने दाखवलेला आहे. तुम्हाला इंग्रजी आय अक्षरात दिसत असेल आणि ते त्रिकोणाच्या अंतर्भागात असतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं. कधी प्रश्न आला तुम्हाला की विशाल कोन त्रिकोणाचा कोन दुभाजकांचा शिरोबिंदू ठिकाण कुठे असतं तर आपण अंतर्भागात लक्षात ठेवायचं. त्याच वेळेस काटकोन त्रिकोणाच्या कोन दुभाजकांचा संपात बिंदू देखील हा त्रिकोणाच्या अंतर्भागातच असतो हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल. आपण पुढील उदाहरणाकडे त्या ठिकाणी जाणार आहोत. पुढचं गणित आहे काटकोन त्रिकोण काढा आणि त्याच्या भुजांचे लंब दुभाजक काढा आणि त्यांचा संपात बिंदू कोठे आहे. आता या अगोदरच आपण काटकोन त्रिकोण काढलेला आहे परंतु त्या प्रश्नामध्ये आपण त्याच्या कोनांचे दुभाजक काढलेले होते. परंतु ह्या उदाहरणामध्ये तुम्हाला इथं लक्षात येत असेल की त्यांनी जे आपल्याला विचारलेलं आहे ते भुजांचे लंब दुभाजक काढा असं सांगितलेलं आहे. म्हणजे इथे लंब दुभाजकांची कृती करायची आहे. उदाहरणामध्ये तुम्हाला यामध्ये सर्व रचना काढून दाखवलेली आहे. वेळ या रचनेला जाण्यापेक्षा अगोदरच रचना तुम्हाला काढून दाखवलेली आहे की काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोणाचे तिन्ही त्या ठिकाणी लंब दुभाजकही तुम्हाला दिसत आहेत. आता हे लंब दुभाजक असताना आता बघा हा लंब दुभाजक आहे. बाजू XZ चा हा लंब दुभाजक आहे. त्यानंतर हा जो लंब दुभाजक दिसतो आहे हा बाजू YZ चा लंब दुभाजक आहे आणि अगदी त्याच वेळेस हा जो लंब दुभाजक दिसतो आहे तो लंब दुभाजक बाजू XZ चा आहे. म्हणजे तिन्ही लंब दुभाजक दिसत आहेत आणि तिन्ही लंब दुभाजकांचं जे ठिकाण आहे जे एका ठिकाणी छेदतात ते ठिकाणही तुम्हाला दिसत आहे. तुम्हाला गोलामध्ये ते दिसत असेल की तिन्ही लंब दुभाजक ह्या बिंदूमध्ये छेदतात आणि त्या बिंदूला C नाव दिलेलं आहे. C बिंदूमध्ये छेदतात
आता आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला सहजरित्या लक्षात येईल की ह्या काटकोन त्रिकोणाच्या भुजांचे लंबदुभाजक हे ह्या मोठ्या रेषेवरती दिसत आहेत की ज्याला आपण कर्ण म्हणतो. काटकोन त्रिकोणाचा कर्ण ही जी बाजू 90 अंशाच्या कोणाच्या विरुद्ध जी बाजू असते तिला कर्ण म्हणतात. सर्वात मोठी बाजू कर्णावरती आहे म्हणून आपण उत्तर त्या ठिकाणी लिहू शकतो की काटकोन त्रिकोणाच्या भुजांचा लंबदुभाजकांचा संपात बिंदू सी काटकोन त्रिकोणाच्या कर्णावर असतो. आता बघा, या अगोदरच्याच व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच आपण बघितलेलं आहे संपात बिंदूंची नावं. लंबदुभाजकांचा संपात बिंदू आहे म्हणून सी हे अक्षर त्या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि तो काटकोन त्रिकोणाच्या कर्णावर असतो हे ध्यानात ठेवायचं आहे. प्रश्न काटकोन त्रिकोणाचा असल्यामुळे हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. पुढचं उदाहरण बघणार आहोत की पुढचं उदाहरण बघा. मोठं उदाहरण तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे की मैथिली, शैला व अजय हे तिघे एका शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून त्यांच्या घरापासून समान अंतरावरती खेळण्याचे एक दुकान आहे. हे आकृतीच्या साहाय्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी स्पष्टीकरण द्या. बघा, इथं मैथिली, शैला आणि अजय हे एकाच शहरात परंतु वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आणि त्यांच्या घरापासून समान अंतरावरती आपल्याला त्यांनी सांगितलेले आहे की एक दुकान आहे. हे दुकान आहे हे आकृतीच्या सहाय्याने आपल्याला दाखवायचं. आता हे कसं शक्य होणार ते आपण बघूया. आता याच्या अगोदर आपण थोडा विचार करू की मैथिली, शैला व अजय यांची घरं एका दिशेत नाहीत किंवा एका सरळ रेषेत नाही असं मानू. तर त्यासाठी तिघांची घरं दर्शविणारी आपण आकृती अगोदर काढणार आहोत. ही आकृती दिसत असेल तुम्हाला, ती एक घर म्हणजे 3 वेगवेगळ्या जणांची घरं तिथे दिसत आहेत. आता आपण अनुक्रमे म्हणू की हे मैथिलीचं घर आहे, हे शैलाचं घर आहे आणि हे अजयचं घर आहे. म्हणजे तिघांची घरं दिसत आहेत. आता तिघांच्या घरांना आपण अनुक्रमे घरांची चित्र दाखवलेली आहेत, परंतु त्यांना आपण ABC असे नावं देऊया. आता तुम्हाला इथं नावं पण दिसत असतील. हे A, B आणि C. A म्हणजे मैथिलीचं घर, B म्हणजे शैलाचं घर आणि C म्हणजे अजयचं घर. हे तिन्ही घरांना ABC अशी नावं दिली असता आपण हे तिन्ही बिंदू एकमेकांना काय करणार आहोत, जोडणार आहोत. तिन्ही बिंदू जोडल्यानंतर आपल्याला असा त्रिकोण तयार झालेला दिसून येतो. त्रिकोण ABC असा त्रिकोण आपल्याला दिसून येतो. आता लंबदुभाजकांचे गुणधर्म याच्या अगोदरच आपण अभ्यासलेले आहेत. त्रिकोणांच्या बाजूंचे लंबदुभाजक हे एक संपाती असतात. त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक. आता हे तिन्ही जर लंबदुभाजक आपण काढून बघितले किंवा काढले तर आपल्या असं लक्षात येईल की हा एक लंबदुभाजक तुम्हाला इथं असा दिसतो आहे. हा लंबदुभाजक काढला मी. त्यानंतर हा एक लंबदुभाजक दिसतोय बी बिंदू पासून इकडे जाणारा. हा एक लंबदुभाजक दिसतो आहे ह्या दिशेला. हे तिन्ही लंबदुभाजक एका बिंदूत छेदलेले आपल्याला दिसून येतील किंवा याचा गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी माहितीच आहे. त्रिकोणाच्या लंबदुभाजक हे एक संपाती असतात. आता तिन्ही बिंदू, आता आपल्या असं लक्षात येईल की हा जो शिरोबिंदू आहे, हा इथला जो शिरोबिंदू आहे, संपात बिंदू आहे, ह्या संपात बिंदूपासून मैथिलीचं घर, या संपात बिंदूपासून अजयचं घर आणि याच्यापासून शैलाचं घर हे समान अंतरावरती आहेत. म्हणजेच यावरून या तिघांच्या घरापासून समान अंतरावर असणारे दुकान, आता हे दुकान आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल, हे जे आहे मध्यभागी हे दुकान आहे, ते बरोबर त्या संपात बिंदूच्याच ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे हे जर आपल्याला आकृतीच्या सहाय्याने दर्शवायचं असेल तर आपल्याला त्रिकोणाच्या लंबदुभाजकांची भौमितिक रचना त्या ठिकाणी वापरावी लागेल आणि ते वापरल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की हे जे दुकान आहे ते दुकान तिघांच्या घरापासून समान अंतरावरती आहे. हे आपल्या त्या लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघणार आहोत. पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.